महायुती सरकारच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टीची मागणी, जळगावात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे जनाक्रोश आंदोलन। जळगाव, महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे जनाक्रोश आंदोलन आज जळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांच्या हातात निषेध फलक, बॅनर तसेच पक्षाचे ध्वज होते। महायुती सरकार हाय हाय, भ्रष्ट मंत्र्यांना बडतर्फ करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सध्याच्या राज्य सरकारवर तीव्र टीका करताना सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी सत्ताधारी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप केला। जनतेच्या भावनांचा आदर ठेवून कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली। आंदोलनात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। सरकार हमसे डरती है, पुलिस तो आगे करती है। हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हिंदुस्तान सम्राट शिवसेना प्रवक्ता छत्रपती शिवाजी बाळासाहेब ठाकरे यांचा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। काय सांगायला आज आक्रोश मोर्चा करण्यात होतं का? आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रात आज हा महाआक्रोश मोर्चा काढला गेलेला आहे। त्याच्यातलं एक प्रतीक म्हणून जळगावमध्ये सुद्धा कलेक्टर ऑफिसवर आपण हा महामोर्चा इथपर्यंत आणला होता। जनमानसांचा आवाज जो आहे, शेतकरी असतील, महिला भगिनी असतील, ज्यांची फसवणूक होते सर्वांची, त्याच्या विरोधात आणि हे सर्व चालू असताना हे सरकार अशा भ्रष्ट मंत्र्यांना घेऊन गेंड्याच्या कातडीनं झालेलं आहे आणि ते जागेवर यायला पाहिजे, म्हणून हा महाआक्रोश मोर्चा शिवसेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर काढला। तो आज जळगावाचं त्याचं हे प्रतीक आहे। साहेब, अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत, अनेक प्रकरणं समोर येत आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे, पण सरकार या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही। कसं आहे, आपल्याला माहिती असेल सरकारमधला मोठा भाग हा भाजपचा आहे आणि भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे। आरोप केलेल्या मंत्र्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकतात आणि आपण जर पाहिलं असेल तर याच्या अगोदर मंत्र्यांना भीती होती जेलमध्ये जायची, पण आता जर एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले तर भाजपच्या जेलमध्ये गेल्यानंतर तो पवित्र होतो, आरोपमुक्त होतो आणि परत नवीन भ्रष्टाचार करायला मोकळा होतो। आजच्या मोर्चामध्ये एक गोष्ट बघायला मिळाली की तिरडी काढण्यात आलेली होती सरकारची, नेमकं यामागचा उद्देश काय होता? तिरडी म्हणजे ह्या सरकारचा जी अंत्ययात्रा काढायची आहे, त्या सरकारची अंत्ययात्रा प्रतिकात्मक याच्याने आपण काढलेली आहे। भविष्यात जर हे प्रकार थांबले नाही तर जनता रस्त्यावर उतरून यांची अंत्ययात्रा काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।